आलोचनासाठी आमंत्रित करतो सुनील दादा यांना. चंदू दादा या जरा. तांबे कुठे गेला? पहिली एक आलो 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 थांबा 2 मिनिटं लिहा. आलो आलो थांबा हे लिहायचं आहे ना इथे. अरे स्वरूप हे लिहायला. आताचा होणारा सामना केवन किंग्स वर्सेस सुपर फायटर्स. टॉस उडवलं नाही. क्षेत्ररक्षण सुपर फायटर्स आणि फलंदाजी केवन किंग्स. कोण उतरत? केवन किंग्स कडून ओपनर साठी उतरलेले आहेत प्रतीक मांडवकर आणि अपोजिट त्यांचे स्वराज मांडवकर. आणि पहिला षटकार घेऊन येत आहेत अक्षय मांडवकर. पहिला चेंडू अक्षय मांडवकर यांचा 9. बॉलिंग प्रतीक मांडवकर यांना न समजलेला बॉल अक्षय मांडवकर यांच्याकडून. आणि बोल्ड हा विकेट. अक्षय मांडवकर यांनी आपल्या संघासाठी एक विकेट घेतलेला आहे. केवन किंग्सचा धडाकेबाज बल्लेबाज प्रतीक मांडवकर यांचा त्रिफला उडवून त्यांनी बाद केलेला आहे अक्षय मांडवकर यांनी. महेंद्र मांडवकर समजावत आहेत मी वन हँड मॅच काढेन तू टेन्शन नको घेऊस. अनिल खामकर एक डॉट बॉल अक्षय मांडवकर यांच्याकडून. आणि वनडीचा प्रयत्न करता करता एक विकेट. अनिल खामकर यांनी वनडी घेण्याच्या नादात आपला विकेट घालवलेला आहे. कृपया दुसरा फलंदाज लगेच तयार राहायचा आहे. हारेल त्याला जिंकेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक सुचिता मनोज मांडवकर यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. जिंकेल त्याला वसंत रेमजे.
अंपायर काय वन डे वसंत रेमजे यांनी 1 रन आपल्या संघासाठी मिळवलेला आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 2. स्वराज मांडवकर आणि स्वराज मांडवकर यांनी 2 रन आपल्या संघासाठी मिळवलेले आहेत. बॉलिंग करत आहेत प्रणित मांडवकर. घुसलेला बॉल, स्वराज मांडवकर यांना समजला नाही बॉल. आणि नो बॉल. नॉट आउट. आणि स्वराज मांडवकर यांचं झेल घेतलेला आहे विवेक मांडवकर यांनी आणि त्यांना आउट केलेलं आहे. पप्पाने असं नको करायला पाहिजे होतं पण केलेलं आहे. आणि महेंद्र मांडवकर 1 हँड मॅच काढणार आहेत आता. दोन बॉल बाकी आहेत या षटकामधले आणि महेंद्र मांडवकरांकडून एक शानदार शॉट, पण 1 रनावर त्यांना समाधान मानावं लागलंय. आणि वसंत रेमजे आले बॅटिंग करायला. उत्कृष्ट शॉट आणि 1 रन वसंत रेमजे यांनी मारलेला आहे. आणि अशा प्रकारे ओव्हर समाप्तीनंतर रन रेट आहे स्कोर आहे 8 रन. तिसरा षटकार घेऊन येत आहेत विवेक मांडवकर. खरंच रोमांचक अशी मॅच चालू आहे इथे. मॅच क्रमांक 6 आणि हा उत्कृष्ट असा शॉट 2 रनासाठी महेंद्र मांडवकर यांच्या बॅट कडून विवेक मांडवकर यांच्या बॉल वरती. स्कोर तरी पुढील चेंडू घेऊन विवेक मांडवकर बघूया काय करतात. हो खरंच नाही, काही नाहीये. खरंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, छान अशी फिल्डिंग चालू आहे त्यांची. आणि ओ प्रशांत मांडवकर यांनी 2 रनांचा बचाव केलेला आहे. खरंच 2 रन वाचवलेले आहेत प्रशांत मांडवकर यांनी पायाने. जरी बॅटिंग नसेल करी तरी फिल्डिंग चांगली करतात ते. खरंच न समजणारा चेंडू महेंद्र मांडवकर यांना. शेवटचा चेंडू आणि 2 रनासाठी उत्कृष्ट शॉट महेंद्र मांडवकर यांच्या बॅटमधून. स्कोरर 14. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 रनांचा झालेला स्कोर K1 किंग्स यांचा. पाहूया आता वयाची मर्यादा नसलेले असे आपले वसंत रेमजे आता बॅटिंग करत आहेत आणि त्यांना मारा करतील प्रशांत मांडवकर. पाहूया काय करतात प्रशांत मांडवकर. प्रशांत मांडवकर यांनी जर हायट्रिक घेतली तर चंद्रकांत मांडवकर यांच्याकडे 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि ते आणि पहिल्या चौकार उत्कृष्ट अशी बॅटिंग. खरंच वयाची मर्यादा खरंच नाही या क्रिकेट संघाला, क्रिकेट खेळाला. बघूया आउट. थोडस अंपायरचं सहाय्य झालं क्षेत्ररक्षक संघाला. शेवटचे 4 चेंडू बाकी.
आता वन मॅन आर्मी महेंद्र मांडवकर बघूया काय करतात. आणि उत्कृष्ट अशी यष्टी रक्षकाकडून, हा यष्टी रक्षक नाही तर यष्टी भक्षक आहे खरंच. आणि त्याचं महेंद्र मांडवकर यांना भक्षक केलेलं आहे त्यांनी. आता हे आयोजनाचे सर्व आपले नितीन रेमजे पाहूया आपल्या काय करतात संघासाठी. तरी त्यांचे परममित्र प्रशांत मांडवकर, हे परम मित्रांची जोडी आहे. ओ चकवलेला आहे खरंच. उमेश रेमजे खूपच शातीर आहेत ते पण. ऍक्शन. ओ नाईस प्लेसमेंट. आणि हा खरंच चांगली फिल्डिंग चालू आहे त्यांची सुपर फायटरची. आणि दोन बंधू आहेत खरं तर, स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकरला दोन बंधू उभे आहेत. खरंच मला आत्ता समजलेलं आहे. ओ नाईस फिल्डिंग. चला ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 ओव्हर समाप्तीनंतर स्कोर आहे 20 रन. टार्गेट किती 21 ना, तरी टार्गेट 21 रन आलेला आहे सुपर फायटर संघाला केवन किंग्स कडून. पाहूया आता केवन किंग्स आपला टार्गेट डिफेन्स करू शकतो का आणि सुपर फायटर्स अचीव करू शकतो का टार्गेट. तरी तुम्ही कॅमेरामध्ये कॅप्चर झालेला आहात, कॅमेरा चालू आहे. आणि जो संघ जिंकणार आहे त्यांच्या सुचिता मांडवकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, हे विसरू नका. आणि ते पण रोकडा कॅश होती ती दिलेली आहे लगेच. जीपे नाही काही लोकांचा. हॅलो इधर हॅलो. कुछ तो लफड़ा चालू है भाई. त्रिमूर्ती क्रिकेट संघ मांडवकरवाडी प्रीमियर लीग पर्व पहिले. हा चौथा सामना चालू आहे, लक्षात ठेवा सर्वांनी. हॅलो हॅलो हॅलो. तर आपण MPL मांडवकरवाडी प्रीमियर लीग पर्व पहिले अत्यंत रोमांचकारक अशा मॅचेस इथे बघायला मिळत आहेत. तरी अगदी लहान मुलांपासून वयस्कर सगळे अगदी जीव तोडून आपल्या संघासाठी फिल्डिंग बॅटिंग बॉलिंग असं करतायत. अगदी डोळ्याचं पारणं पिटण्यासारखं हे दृश्य. तरी काका मी तुम्हाला विचारू शकतो की कसं वाटतंय आयोजन आपल्या MPLचं, काय सांगू शकता तुम्ही आपल्या MPL बद्दल. MPLचं पर्व पहिलं अनिकेत, मला असं वाटतं की इथे असं म्हणजे कल्पना जी केलेली त्याच्यापेक्षा अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं सगळं नियोजन आयोजन सगळं झालेलं आहे. आणि तुम्ही ह्या ट्रॉफ्यांबद्दल काय सांगता, ज्या देखण्या अशा आहेत ट्रॉफ्या, त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता जरा सांगा. ट्रॉफ्या दिसायला छान आहेतच पण हाईटनी थोड्या कमी आहेत. आपण नक्की सेकंड पर्वामध्ये आपण प्रयत्न करू की त्या अजून मोठे त्यांची हाईट वाढेल, उंची वाढेल. आपण नक्की प्रयत्न करू. तरी मी मुंबई कमिटीला सांगू इच्छितो की पुढच्या पर्वाला आम्हाला सहकार्य करावं. नक्की अशी नक्कीच विनंती करणार, असेल. नक्की करणार. सुबोध मांडवकर यांनी वरून ठेंगा नाही सॉरी ओके दाखवलेला आहे. मुंबई मंडळाकडून सहकार्य मिळणार आहे. आणि हा पहिला चेंडू होता प्रतीक कडून. प्रतीक कोण बॉलर कोण आहे, महेंद्र मांडवकर यांच्याकडून. आणि आनंद कामकर यांनी चांगला डिफेन्स करून 1 बॉल 1 रन केलेला आहे. ओ गचाळ असं यष्टीरक्षकाच्याकडून बॉल सुटलेला आहे आणि इथे जीवात जीव आलेला आहे आनंद कामकर यांच्या. खरंच आता हसतात घालल्या गेलात तसे त्यांना हसू रोखवत नाही. तिसरा चेंडू महेंद्र मांडवकर यांच्याकडून. ओ पुन्हा एकदा गचाळ असं क्षेत्र, तरी किती उड्या मारल्या तरी आपल्या काय ग्राउंडवर पोहून असे ते चेंडू पकडत आहेत. पण मासा काय घराला लागत नाहीये. खामकर खरंच न समजणारा चेंडू आनंद कामकर यांना महेंद्र मांडवकर यांचा. चौथा चेंडू पुढे जाऊन टोळवण्याचा, परंतु नो. तरी तुम्ही बघू शकता हे कमी दृश्य दिसतं. बाप बेटे हे स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर आहेत आज. ओ
पल्ल्याड अल्ल्याड आणि त्यांच्याच भाषेत त्यांच्या भाषेत शेंडीच्या सांगायचं तर पलीकडे शंख. असा अल्लाड पल्लाड शॉट मारून आनंद कामकर आउट झालेले आहेत. त्यांनी त्यांचा जीव गमावलेला आहे. आणि त्यांनी कॉमेंट्री हॅलो कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं काम कर. पुढील आता आपले सहसमालोचक चंद्रकांत मंडळ सध्या आता निरोप घेताना आणि हा पुढील चेंडू नो बॉल. तरी कसं वाटतंय? धन्यवाद अनिकेत खामकर. आणि उत्कृष्ट अशी उत्कृष्ट असा मारा महेंद्र मांडवकर यांच्याकडून. शेवटचा चेंडू बघूया अक्षय मांडवकर काय करतात आपल्या संघासाठी. आणि फिरकी बॉल टाकून डॉट बॉल काढलाय त्यांनी महेंद्र मांडवकर. आणि पहिला षटक संपलेला आहे. 3 रन. याची सुपर फायटर यांनी नोंद घ्यायची आहे. 21 टार्गेट 21 आहे. 18 बॉल 18 रनाची आवश्यकता. अनिकेत खामकर आपल्याला काय वाटतंय या संघाबद्दल काय बोलाल? खरंच संघ धडाडीचा संघ आहे. त्यांनी पहिली मॅच जशी काढली. अरे पण नक्की कोणत्या संघाबरोबर बोलताय? बॅटिंग करणाऱ्या संघाबद्दल तुमच्या संघाबद्दल बोलताय मी. ओके धन्यवाद मंडळ आभारी आहे. कारण खरंच त्यामध्ये असे वयस्कर माणसं आहेत. क्रिकेटमध्ये वयस्कर असा कोणी नसतो. क्रिकेटला वयाची मर्यादा नाही. काय पण तरी सुद्धा मी म्हणजे बोलू इच्छितो की अरे, वयस्कर माणसं आहेत. आपले अंपायर काय करतायत? बॅट्समन स्वतः राखाडी घेऊन टाकतोय. व्हॉलेंटियर्स बोल आणि बॉल काढलाय आणि कायसा न समजणारा चेंडू. बंटी बाद. टी शर्ट क्रमांक 4 आउट केले प्रतीक यांनी. पाहूया आता काय करतात प्रशांत मांडवकर आपल्या संघासाठी. दुसरा उत्कृष्ट अशी फिल्डिंग महेंद्र मांडवकर. चाचपत बॉल पकडून त्याने एकच रन दिलाय. आणि अंपायर निर्णय काय असेल? अंपायर निर्णय डॉट बॉल. आणि दोन्ही संघांना सांगू इच्छितो जो संघ विजेता ठरणार आहे त्यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सुनील मांडवकर यांच्याकडून. आणि आता खरंच अक्षय मांडवकर मासा गळाला लागलेला आहे. खरंच अखेर मासा गळाला लागला अनिल खामकर यांच्या एसटी रक्षकाकडून. एसटीचं भक्षक करून त्यांनी खरं असं सेलिब्रेशन चांगलं केलेलं आहे. तरी संघाचे करते धरते ह्या षटकातील कर्णधार शेवटचे 2 बॉल आणि कर्णधार स्वतः कर्णधार स्वतः आपल्या संघासाठी आलेले आहेत. सुपर फायटर संघाचे कर्णधार विवेक मांडवकर. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. आणि सुंदर असा फटका मारून त्यांनी 14 धाव घेतलेली आहे. शेवटचा चेंडू प्रतीक मांडवकर यांचा. बघूया प्रशांत मांडवकर आपल्या संघासाठी काय करतात. फुलटॉस असा बॉल टाकलेला होता. अंपायर निर्णय काय आहे? अंपायर निर्णय दोन्ही अंपायर निर्णय काय? अंपायरने डॉट बॉल. खेळाडूंनी मचमच करू नये, भांडण करू नये, तंटा करू नये. 2 ओव्हर स्कोअर किती आहे? स्कोरर 5 रन. 2 ओव्हर्स 5 रन झालेत केवळ. 12 बॉल 16 रन पाहिजेत. 12 बॉल मध्ये 16 रन. डॉट बॉल. स्वराज मांडवकर मारा करतात आपल्या वडिलांसाठी विवेक मांडवकर यांना. हा अजब असा खेळ आपल्याला बघायला मिळतो इथे. बाप लेक बाप खेळतात ते पण विरुद्ध संघामध्ये. आणि बॉलिंग अशी केलेली आहे उत्कृष्ट. आणि 40 धाव काढले विवेक मांडवकर यांनी. 41 धाव घेतले आणि उत्कृष्ट फिल्डिंग.
1 धाव. उत्कृष्ट फिल्डिंग महेंद्र मांडवकर यांच्याकडून. खरोखर त्यांचं योगदान आपल्या संघासाठी उत्कृष्ट असं योगदान. कर्णधार आपल्या संघासाठी धडपड करून रन गोळा करण्याच्या प्रयत्नात त्यांना अजून तेवढंसं यश आलेलं नाही. बघूया आपण. झाडू मारून चोरटी धाव काढले. 1 रन. 1 to go. शेवटचा चेंडू. सध्या सिंगलने काही आता होणार नाही. सध्या प्रशांत मांडवकर यांना मोठे फटके मारावे लागणार आहेत आता. पाहूया मारतात का. आणि हा नो चेंडू. एक अवांतर धाव. नो. बॉलिंग करतात स्वराज मांडवकर प्रशांत मांडवकर यांच्यासाठी. आणि हा 2 रनासाठी 2 रनाचा फटका. उत्कृष्ट फटका. 11. स्कोअर झाला 11. 6 बॉल 10 रन. जिंकण्यासाठी 6 बॉल 10 रन. ह्या संघामध्ये जो विजेता संघ असेल त्यांना 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे सुनील मांडवकर यांच्याकडून. तसेच सुचिता मांडवकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. जो संघ विजेता होईल पैसे लावा लावले काय करतात का आम्ही पैसे लावा जिंकणार ना. बघा ना आम्ही आता 6 बॉलात 10 रन मारणार ना. 6 बॉल 10 रन. 4 मारले तर किती देत आहे. 501 दिले मी. आता काय देणार परत. विवेक मांडवकर आपण जर ह्या चेंडूमध्ये चौकार मारला तर 500 रुपयाची बोली लागली आपल्यासाठी सुचिता मांडवकर यांच्याकडून. 501 रुपये. बघा विचार करा. षटकार मारला तर माझ्याकडून 1000 रुपये. आणि षटकार मारला तर 1000 रुपये चंद्रकांत मांडवकर यांच्याकडून. कोण रे मध्ये बोलतोय. अरे काय झाडू फिरवता हो तुम्ही. अच्छा 500चा ट्राय केलेला. बरं आता नको 500 कडे बघू नका. आपल्या स्कोअर कार्ड बघा. आणि त्यांनी प्राइज हुकलेला आहे त्यांचा. नो बॉल. आणि अंपायर किती रन. 9+2. 9+1 2 रन. 9+1 5 बॉलात 8 रनाची आवश्यकता सुपर फायटर यांच्यासाठी. आणि कर्णधार आपल्या संघासाठी खेळतात. पुन्हा 9 आणि 2 रनाचा फटका. 9+2 3 रन. म्हणून बोललो पहिल्यांदाच कर्णधारांना की स्कोअर बोर्ड बघा. 501 रुपये नका बघू. 500 कडे बघायला गेले आणि झाडू मारायला सुरुवात केली. काय बोलायचं आता त्यांना. किती बॉल. 6 बॉल 5 रन. 6 बॉलात 5 रनाची आवश्यकता. फ्रेश ओव्हर त्यांची ओव्हर चेंज करण्यात आलेली आहे. तांत्रिक बिघाड झाला त्यांच्या ओव्हरमध्ये. आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली वसंत रेमजे यांनी. उत्कृष्ट फिल्डिंग वसंत रेमजे. टाळ्या सगळे टाळ्या वसंत रेमजेसाठी. सगळे टाळ्या. 1 रन ना. 1 रन. 1 बॉल 1 रन आलेला आहे. 5 बॉलात 4 रनाची आवश्यकता. अंपायर डिसिजन आउट. पप्प्यान थोडक्यासाठी घाण केले संघासाठी. आपली स्वतःची विकेट देऊन टाकले. सहजरित्या दिलेली आहे स्वतःची विकेट. किती बॉल बाकी आहेत. अंपायर किती बॉल बाकी आहेत. 4 बॉल बाकी. किती रनाची आवश्यकता. 4 रनाची आवश्यकता जिंकण्यासाठी. आणि महिला मंडळ यांच्याकडून चहाची पूर्तता झालेली आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे.
2 रन. उत्कृष्ट फटकेबाजी प्रणित मांडवकर यांच्याकडून. प्रणित मांडीवकर. काय वाटतं तुम्हाला कोण जिंकेल? नक्कीच सुपर फायटर, कारण मी सुपर फायटर मधून खेळतो ना, ओके, म्हणजे मीच विजेता. मग मी तुमच्या अपोजिट कडून K1 किंग्स. बघूया आपली जुगलबंदी ओके. कुठपर्यंत जमते. चालेल, बघूया. असं उमेश मांडवकर बघूया ओ, काय कर्णधार, करतात. माझी इज्जत राखा. बघूया काय करतात. कर्णधार माझी इज्जत राखा. उमेश रेमजे माझी इज्जत राखा. ओ, अंपायर निर्णय वा. वाईट. हा समांतर धावा अवांतर आणि वाईट बॉल. उभ्या उभ्या धावा येतात बघा सुपर फायटर साठी. काय बोला अनिकेत, काय बोलताय तुम्ही, काय बोलू शकता सांगा. डेड बॉल, डेड बॉल, डेड बॉल, अंपायर काय निर्णय? वाईट बॉल ना, डेड बॉल. वाईट बॉल, वाईट बॉल दिलेला आहे. Dead ball. आताचा डेड बॉल, करंटली बॉल टाकलेला डेड बॉल होता, मगाचा व्हाईट बॉल. धन्यवाद. अंपायर आपली जबाबदारी पूर्णतः व्यवस्थित पार पाडत आहेत. धन्यवाद चंदू दादा. आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे. 3 बॉल 1 रनाची. पाहूया 3 बॉलात 1 रनाची सुपर ओव्हर करू आवश्यकता. शकतात का उमेश रेमजे? उमेश रेमजे सुपर मारा ओव्हर. करतात. 3 बॉल 1 रन. सुपर ओव्हर. प्रणित पाहूया. मांडवकरांसाठी. ओ, उत्कृष्ट असा फटका. आणि जिंकलो. आणि वहिनी काय बोललो, तुमच्याशी चॅलेंज लावलेलं ना बघा, जिंकलो. 500 रुपये होते. चला. खरंच कॅप्टनने, जे सुपर फायटरचे कॅप्टन आहेत, त्यांनी खरंच कर्णधार, कर्णधाराने- खरंच माझी इज्जत राखलीत तुम्ही. धन्यवाद. टी ब्रेक सध्या टी ब्रेक चालू आहे. धन्यवाद. टी ब्रेक पुढील आणि संघ. पुढील सामना होईल पुढील सामना असेल K1 किंग्स विरुद्ध स्काय फोर्स. K1 किंग्स सगळ्या खेळाडूंना विनंती करतो, सगळ्यांनी चहा पाण्यासाठी थोडी विश्रांती घ्यायची आहे. विरुद्ध सुबोध मांडवकर. पुन्हा एकदा बोला. पुन्हा एकदा नितीन रेमजे विरुद्ध सुबोध मांडवकर. K1 किंग्स वर्सेस स्काय फोर्स.